तर पीक विम्यासंदर्भात बीड पॅटर्न आणि त्याची सध्या चर्चा आहे। याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बीड पॅटर्नची शिफारस केली आणि त्यामध्ये पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं किंवा प्रीमियम संदर्भात 80% विमा हा कंपनी भरणार, 80%पेक्षा कमी नुकसान झाल्यास सरकारला प्रीमियम भरावा लागणार आणि विमा कंपनी सरकारला प्रीमियम भरणारे अशा पद्धतीचा हा बीड पॅटर्न आहे आणि त्यामुळे 80%पेक्षा उर्वरित जमा प्रीमियम हा कंपनीकडून भरला जाणार आहे। जर जास्त नुकसान झालं तर विमा कंपनी याची जोखीम घेणार, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या बीड पॅटर्नची चर्चा सध्या सुरू आहे। तर कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड पॅटर्न पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्याची मागणी केली आणि राज्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना या बीड पॅटर्नचा अवलंब करण्याची परवानगी मिळावी अशा संदर्भातली ही मागणी। आणि हा नेमका बीड पॅटर्न काय आहे हे आपण स्क्रीनवरती पाहतोय। यामध्ये 80%पेक्षा कमी नुकसान झाल्यास प्रीमियम कोण भरणार, कंपनी विमा कंपनीच या संदर्भातला प्रीमियम भरणार। 110% नुकसान झाल्यास सगळी जोखीम ही त्यामध्ये विमा कंपनीची असेल। पीक विमा ही एक महत्त्वाची गोष्ट आणि पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि बीडमध्ये जो काही हा पॅटर्न राबवला जातोय यामध्ये काही जर एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला किंवा एखाद्या वर्षी पाऊस जास्त झाला तर शेतीचं नुकसान झालं तर जर पीक विमा असेल तर शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण जर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान किंवा दुष्काळामुळे झालेलं नुकसान त्यामुळे शेतकऱ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो आणि असे अनेक प्रकार आपण पाहिलेत। मात्र जर पीक विमा असेल तर मग शेतकऱ्यांना ती चिंता नसणार आहे, त्यामुळे विमा कंपनी ही शेतकऱ्यांना तारू शकते आणि म्हणूनच हा बीड पॅटर्न आणि त्याची सध्या चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे आणि याच बीड पॅटर्नची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे। या पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं पहिली गोष्ट गरजेचं आहे। पीक विम्यामध्ये जमा प्रीमियम पैकी 80%पर्यंत विमा हा कंपनी भरणार आहे आणि 20% शेतकरी। तर 80%पेक्षा कमी नुकसान झाल्यास सरकारला प्रीमियम भरला जाईल आणि विमा कंपनी सरकारकडे प्रीमियम भरेल आणि 80%पेक्षा उर्वरित जमा प्रीमियम ही विमा कंपनी भरेल आणि जर 110% नुकसान म्हणजे पूर्णच नुकसान जर या शेतकऱ्याचं झालं कोणत्याही कारणामुळे पिकाचं तर संपूर्ण जोखीम ही विमा कंपनीची असणार आहे। असा आहे हा बीड पॅटर्न, त्यामुळे हा पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये राबवावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत सध्या आहेत। सुरेश, बीड पॅटर्न आणि त्याबद्दल काय आणखी माहिती द्याल? बीड जिल्ह्यामधली शेती जर पाहिली बीड जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात दुष्काळ व्हायचा, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान व्हायचं आणि त्या नुकसानामुळे जी पंतप्रधान पीक विमा योजना आहे या योजनेचा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला होता आणि प्रत्येक वर्षी प्रीमियम भरत असताना देशात सगळ्यात जास्त प्रीमियम बीडमधून यायचा आणि त्या संदर्भात मागच्या वर्षी पुरस्कार सुद्धा मिळालेला होता। आणि जर आपण 2020-21चा विषय घेतला तर बीड जिल्ह्यामधून तब्बल 17,91,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता। म्हणजे त्यांनी जे पेरणी केलेलं क्षेत्र होतं तब्बल पेरणी केलेलं जे क्षेत्र आहे ते 6 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि त्याचा तो पीक विमा काढलेला होता। त्या प्रीमियम पोटी बीड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत 17 लाख शेतकऱ्यांनी 60 कोटीचा प्रीमियम भरलेला होता। त्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार मिळून एकत्रित जो प्रीमियम आहे तो 703 कोटी रुपयाचा प्रीमियम झाला होता आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना जो विमा संरक्षण मिळणार होतं ते 2491 कोटीचं विमा संरक्षण मिळणार आहे। आणि या अनुषंगाने खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरलेला होता आणि याचं कारण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असते आणि जर कधी पाऊस जास्त झाला तर त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। मागच्या वर्षी तशाच पद्धतीने 4 लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं होतं, मात्र त्याचा अद्यापपर्यंत पीक विमा मिळाला नाही। मात्र प्रीमियम भरत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना जागृती झाल्या कारणानं आणि आता नव्यानं जो बीड पॅटर्न काढला गेला, मागच्या वर्षी बीड जिल्ह्यात
जिल्ह्यामध्ये कुठलीही कंपनी पीक विमा घेण्यासाठी तयार नव्हती. यामुळेच राज्य सरकारनं कृषी कंपनीला विनंती करून हा बीड नवीन पॅटर्न काढलेला आहे. हा पॅटर्न शेतकऱ्यांच्या फायद्याचा नक्कीच आहे, कारण यामध्ये शेतकऱ्यांनी जे प्रीमियम भरलेलं आहे त्या प्रीमियम भरलेल्याच्या जर त्याचे दुप्पटीनं नुकसान झालं तर 110% त्याला जी आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत मिळणार आहे. यामध्ये विमा कंपन्याकडून 80% दिलं जाणार आहे, तर त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं मिळून 110% त्यांना विमा संरक्षण दिलं जाणार आहे. असल्या कारणानं हा जो बीडचा विमा पॅटर्न आहे हा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरतोय. बिलकुल सुरेश, थोडंसं थांबवते. मात्र आपल्यासोबत सध्या जिल्हा अधीक्षक बीडचे कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे जोडले गेलेत. मुळेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सुरुवातीला सांगा, काय आहे तुमचा हा बीड पॅटर्न? बीड पॅटर्न सांगण्यापूर्वी थोडक्यात ही पीक विम्याची जी काही पद्धत आहे शेतकऱ्यांसाठी, तर पिकाची लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंत दोन्ही हंगामामध्ये, खरीप आणि रबीमध्ये, त्या पिकाला शेतकऱ्याला संरक्षण मिळावं या नैसर्गिक आपत्तीपासून. कारण पूर्ण पिकाच्या वाढीच्या कालावधीमध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती येतात. त्यामध्ये कधी अवर्षण असतं, कधी अतिवृष्टी असते, कधी भूस्खलन असतं, कधी गारपीट होते आणि यामुळे शेतकऱ्यांचं त्या पिकाचं नुकसान होतं. आणि त्याची जी काही सर्व मदार या शेतीच्या पिकावर असते, तर त्यामध्ये त्याला संरक्षण मिळावं याकरिता हा पीक विमा लागू करण्यात आलेला आहे. आणि दरवर्षी या पीक विम्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात याची प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्याला सहभागी व्हायला लावतो. 16-17 पासून मोठ्या प्रमाणात जवळपास बीड जिल्ह्यामध्ये अगदी उच्चांकी शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला. त्याचं कारणच असं होतं की याच्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळत होतं, त्यांना फायदा होत होता आणि त्यांनी त्या पिकाची जी काही रक्कम संरक्षित केलेली आहे, तर त्यामध्ये जर पिकापासून नुकसान झालं तर त्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई मिळत होती. त्यामुळं शेतकरी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत होते. आता हा आपण म्हटल्याप्रमाणे हा जो काही पॅटर्न आहे बीडचा, तर पूर्ण भारतभर हा कृषी पीक विमा लागू आहे. याच्यामध्ये विमा हप्ता भरण्याची, त्याची नुकसान भरपाई निश्चित करण्याची आणि बाकीच्या सर्व गोष्टी किंवा विमा हप्ता ह्या सर्व बाबी सारख्या आहेत. यामध्ये फरक एकच आहे की यामध्ये जे विमा कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे किंवा त्यांना होणारा जो फायदा आहे, या दोन्हीमध्ये राज्य शासन सुद्धा सहभागी झालेलं आहे बीड जिल्ह्यापुरतं. जसं समजा आता याच्या 2 कंडिशन्स अशा आहेत की जर समजा या बीड पॅटर्न प्रमाणे नुकसान भरपाई द्यायची असेल तर विमा कंपनी ही 110% दायित्व स्वीकारेल. म्हणजे 100 कोटी रुपये एका वर्षामध्ये जर विमा हप्ता शेतकऱ्याकडनं जमा झाला असेल तर, आणि जर नुकसान भरपाई 110 कोटीपर्यंत द्यावी लागली असेल, 100 कोटीच्या अगेन्स्ट 110 कोटीपर्यंत, तर 110 कोटीपर्यंतचं नुकसान भरपाई देण्याचं दायित्व हे विमा कंपनीनं स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर जर समजा एखाद्या वर्षी एकूण जो काही विमा हप्ता विमा कंपनीला जमा झालेला आहे आणि त्यामध्ये नुकसान भरपाई, समजा निसर्ग चांगला होता आणि शेतकऱ्याचं उत्पन्नही चांगलं आलं आणि नुकसान भरपाई जास्त द्यावी लागली नाही. आपण एक उदाहरणच घेऊया या दोन्ही केसमध्ये. तर समजा एक 100 कोटीचा प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झालेला आहे आणि त्या वर्षामध्ये नुकसान भरपाई ही समजा आपल्याला एक 75 कोटी झालेली आहे. तर यामध्ये 75 कोटीमध्ये हा जो काही पैसा आहे, तर यामध्ये 20 कोटी हा नफा जो आहे तो विमा कंपनीला जाणार, 75 कोटी हे विमा कंपनी शेतकऱ्याला वाटप करणार आणि 5 कोटी जे काही शिल्लक राहत आहेत ते राज्य शासनाला विमा कंपनी परत देईल. म्हणजे थोडक्यात यामधली जी जोखीम आहे, तर जोखमीच्या काळामध्ये आणि फायद्यामध्ये या दोन्हीमध्ये सुद्धा राज्य शासन विमा कंपनी बरोबर सहभागी झालेला आहे. बरं दत्तात्रय मुळेजी, आणखी एक साधा प्रश्न की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत बीड प्रमाणे जर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने पीक विमा भरला तर कोणतंही संकट आलं आणि जर दुर्दैवानं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना फार त्याचं नुकसान सहन करावं लागणार नाही? नाही, शेतकऱ्याला काहीही अडचण नाही. कारण शेतकऱ्याकडनं विमा घेणे, त्यांची कार्यपद्धती, नुकसान या सर्व गोष्टी शेतकऱ्यांसाठी सारख्याच आहेत. यामध्ये फक्त विमा कंपनीला कधी कधी जोखीम खूप मोठी घ्यावी लागत होती. आता बीडचंच उदाहरण घेतलं आपण तर 16, 17, 17, 18 आणि 18, 19 मध्ये जवळपास 19, 20, 20 आणि 22 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.
आणि त्यामध्ये 700 ते 800 कोटीचा प्रीमियम जमा झाला असताना 1200 कोटीपर्यंत नुकसान भरपाई विमा कंपनीला द्यावी लागली होती. म्हणजे 400 कोटी त्यांना जास्त द्यावे लागले होते. मग आता यामध्ये त्यांच्याकडे जोखीम जास्त आहे. पण कधी कधी काय होतं की प्रीमियम जर आपण 700, आता या वर्षीच उदाहरण घ्या, ज्या वेळेला ही बीड पॅटर्नची स्कीम आपण लागू केली किंवा विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी याच्यामध्ये सहभागी झाली, तर खरीप 20 मध्ये म्हणजे 20-21 मध्ये बीड मधल्या 17 लाख शेतकरी याच्यामध्ये सहभागी झाले आणि जवळपास 700-750 कोटीचा प्रीमियम शेतकरी, केंद्र शासन आणि राज्य शासन या तिघांच्या माध्यमातून विमा कंपनीकडे दिला गेला. पण या वर्षीची परिस्थिती चांगली होती, पिकाचं उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आलं आणि त्यामुळे आपल्याला विमा कंपनीला फक्त याच्यामध्ये जी काही नुकसान भरपाई द्यावी लागली ती फक्त 13 कोटी रुपये द्यावे लागले. लक्षात घ्या, 750 कोटीचा प्रीमियम भरला आणि नुकसान भरपाई मात्र 13 कोटी द्यावे लागले. आज अगेन्स्ट त्याच्या 17-18 मध्ये जे आपल्याला सांगितलं 700 कोटी प्रीमियम भरला आणि विमा कंपनीला 1200 कोटी रुपये द्यावे लागले. मग हे जिथं फायदा होतोय तिथं राज्य शासनाला उर्वरित जी रक्कम आहे ती विमा कंपनीनं परत करायची आहे. म्हणजे समजा 100 कोटी जर प्रीमियम भरला गेला आणि जर 115 कोटीचं नुकसान झालं तर 110 कोटी दिले जातील, 5 कोटी राज्य शासनाला परत होती. आणि मगा सांगितल्याप्रमाणे 100 कोटीचं दुसरी जी परिस्थिती येऊ शकते फायद्याची, तर त्यामध्ये 100 कोटीचा विमा भरला प्रीमियम आणि त्यामध्ये जर 75 कोटीचं नुकसान झालं तर विमा कंपनी सरळ सरळ 75 कोटी हे शेतकऱ्याला देईल. 20 कोटी जे काही त्यांचा, कारण याच्या दुसरी अट असा आहे की ज्या वेळेला फायदा होईल आणि रक्कम शिल्लक राहील प्रीमियम मधली, त्यामध्ये 20% एकूण विमा हप्त्याच्या 20% रक्कम ही विमा कंपनीला दिली जाणार आहे. त्यामुळे विमा कंपनीला नॅचरली 20% फायदा झाला तर त्याच्यामध्ये मिळणार आहेत आणि जी फरकाची रक्कम आहे फायद्यातली ती राज्य शासनाला विमा कंपनीला परत करावी लागणार आहे. याचाच अर्थ असा की जोखीम आलं तर वरची जी काही रक्कम आहे ती राज्य शासन विमा कंपनीला देणार 110%च्या वरची, आणि जर फायदा झाला तर 20% विमा कंपनीला देऊन उर्वरित जी काही रक्कम आहे ती विमा कंपनीला जमा झालेल्या हप्त्यामधून राज्य शासनाला परत करावी लागेल. बरोबर. दत्तात्रय मुळेजी, खूप उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने देताय. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव सुद्धा बीड मधून आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, काल उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केलेली मागणी बीड पॅटर्नची, काय त्याबद्दल सांगाल? बीड पॅटर्नच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यातील जी शेती आहे ही पावसावरती अवलंबून असते आणि पावसावरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, या संरक्षणाच्या हेतूनं हा बीड पॅटर्न राबवला गेला होता. मागच्या जर 1 वर्षापूर्वी पाहिलं तर बीडमध्ये खरीपचा पीक विमा घेण्यासाठी कुठलीही कंपनी समोर येत नव्हती आणि त्याच गरजेमधून हा बीड पॅटर्नचा उदय झालेला आहे. तसं पाहिलं तर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा भरणारा शेतकरी आहे. विम्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. मागच्या वर्षीची आपण जर पीक विमा भरलेल्यांची संख्या जर पाहिली तर तब्बल 17 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि याचं प्रीमियम सुद्धा मोठ्या प्रमाणात भरलं होतं. 17 लाख शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरला असेल तर इथले जे शेतकरी आहेत ते पीक विम्याच्या अनुषंगाने, याचं कारण सुद्धा तसंच आहे का तर इथली जी शेती आहे ही पावसावरती अवलंबून आहे. बहुतांश बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये जी सुरेश यांच्याशी संपर्क तुटलाय आपला. मात्र सध्या आपल्या सोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीडचे दत्तात्रय मुळे सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण बोलतोय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार उपयुक्त माहिती देत आहेत. मात्र दत्तात्रयजी, पीक विमा संदर्भात शेतकरी तितके जागरूक आहेत का? म्हणजे बीड व्यतिरिक्त जर विचार करायचा झाला तर? नाही, नक्कीच. पूर्ण भारतभर जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हे पीक विम्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे आणि त्यातल्या त्यात आपला बीड जिल्हा म्हणजे मराठवाड्यातले जे काही अवर्षणग्रस्त जिल्हे आहेत, कारण इथं निसर्गाचा प्रकोप कधी येईल हे काही सांगता येत नाही. आणि मग ह्या अनिश्चित अशा कालावधीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळत आहे, त्यांना फायदा होतोय आणि मोठ्या प्रमाणात कृषी विभागाने पण याचा अवेअरनेस केलं. त्यामुळे जालना असेल, औरंगाबाद असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, या मराठवाड्यातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवर्षण आहे आणि सर्वात जास्त प्रीमियम किंवा जास्त शेतकरी सहभागी आपल्या राज्यात सुद्धा या मराठवाड्यामधून होता. जी
दत्तात्रय मुळेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव त्यांचे धन्यवाद. कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. कारण काय त्यामध्ये टेक्निकल बाबी आहेत, गोष्टी आहेत, हे शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि जे बीड प्रमाणे इतर सुद्धा जिल्ह्यांमध्ये हा बीड पॅटर्न राबवला गेला तर शेतकऱ्यांच्या निश्चितच फायद्याचंच ठरणार आहे.